महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा आणि राजकीय भूकंप. शिवसेना शिंदे गटात पुन्हा एकदा सर्वात मोठी बंडखोरी होण्याची दाट शक्यता. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत 16 आमदार. सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आता परत एकदा राज्याच्या राजकारणात बंडखोरीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवा उदय होईल अशा अर्थाने विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. तर यापुढे जाऊन उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर विजय वडेट्टीवार राऊत यांच्या विधानाने राज्यात पुन्हा एकदा भूकंप होईल काय, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. अधिक माहिती अशी की संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांचे नाव घेऊन विधान केल्यानंतर आता उदय सामंतांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधानात काहीही तथ्य नाही. हे विधान खोटे आहेत. माझे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहे. त्यामुळेच माझ्यात आणि शिंदे साहेबांमध्ये जर कोणी वाद लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही, असंही उदय सामंत यांनी म्हणाले. पुढे उदय सामंत म्हणाले, दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी झुरिक येथे मी उपस्थित होतो. शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माझ्या संदर्भात केलेले विधान मी ऐकले आणि पाहिलेही आहे. त्यांनी केलेले विधान हा केवळ राजकीय बालिशपणा आहे. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे आणि वेळ पडली तेव्हा त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहील. असे राजकीय षडयंत्राला मी कधीच भीक घालत नाही. आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही, असंही उदय सामंत यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.